चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे 3 दिवसांचा उत्सव उत्साहात प्रवचन, कीर्तन, भजनांनी परिसर भक्तिसागरात न्हाऊन निघाला. महाप्रसादाने सोहळ्याची भक्तिमय सांगता. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात यंदाचा हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सलग 3 दिवस चाललेल्या या सोहळ्याची गुरुवारी सायंकाळी महाप्रसादाने सांगता झाली. उत्सवाची सुरुवात मुहूर्तमेढ रोवणे, ध्वजारोहण, कासव पूजन, दीपप्रज्वलन, कलश पूजन आणि अभिषेक अशा पारंपरिक धार्मिक विधींनी झाले. गावातील महिला भजनी मंडळ तसेच शिप्पूर येथील ज्ञानेश्वरी माऊली बाल हरिपाठ मंडळाच्या हरिपाठामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या निमित्ताने हरिभक्तपरायण डॉक्टर विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन आणि हरिभक्तपरायण आचार्य राजेंद्र महाराज दहिभाते पुणे यांच्या कीर्तनाने भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. अभंगाचा अर्थ उलगडताना त्यांनी प्रभू श्रीरामावरील हनुमंतांची अखंड भक्ती प्रभावीपणे मांडली. नवविद्या भक्तीचे महत्त्व स्पष्ट करत भक्तिमार्ग स्वीकारल्यास जीवन परिपूर्ण होते असा संदेश त्यांनी दिला. पंडेवाडी येथील श्री दत्त सेवा सोंगी भजनी मंडळाच्या भजनाने भक्तीचा जागर कायम ठेवला. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्सवात सहभागी होत वातावरण भक्तिमय केले. दररोज पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात अखंड नामस्मरण सुरू होते. गुरुवारी सायंकाळी 6:34 श्री हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा विधिवत साजरा करण्यात आला. यापूर्वी मजरे कारवेसह सदावरवाडी, तावरेवाडी आणि हल्लारवाडी येथील भजनी मंडळांनी काढलेली पालखी प्रदक्षिणा ढोल ताशांच्या गजरात आणि जय हनुमानाच्या घोषणांनी उत्साहात पार पडली. सायंकाळी महाप्रसादाने या भव्य सोहळ्याची सांगता झाली. या उत्सवामुळे गावात नवचैतन्य निर्माण होऊन श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा संदेश सर्वत्र पसरला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.